नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन हे अभियान सुरू केलं। या अभियानांतर्गत अमेरिकन लोकांना रोजगार मिळवून देणं, जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करणं, अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढणं, सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणं अशा उपायांची अंमलबजावणी केली जाते। मात्र हे उपाय अमेरिकेच्या अंगलट येणार असून अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असल्याची प्रतिक्रिया मूडीज या कंपनीचे अर्थतज्ञ मार्क झांडी यांनी दिलेले आहेत। यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या धोरणांवरती टीका केली। ते म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ, इमिग्रेशन विरोधातील धोरणं आणि नुकत्याच घेतलेल्या काही निर्णयांचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। या निर्णयामुळे अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली असून ज्यामुळे व्यवसाय आणि गुंतवणूक येण्यास विलंब होणार आहे। झांडी यांनी सरकारी विभागातून केलेल्या कर्मचारी कपातीवरही टीका केली। नोकर कपातीमुळे अमेरिकन नागरिकांसमोरील अडचणी आणखी वाढलेल्या आहेत असं ते बोलले। झांडी यांनी ट्रम्प या प्रशासनाच्या भूमिका पटल्या नसल्या तरी सध्या मंदी सुरू आहे असं त्यांना वाटत नाही, तर भविष्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येऊ शकते असं त्यांना सुचवायचं आहे। बांधकाम आणि उत्पादन यासारख्या काही क्षेत्रांमध्ये आर्थिक मंदीची चिन्ह दिसत आहेत असंही ते बोलले। ते म्हणाले की अमेरिकेमध्ये रोजगार वाढ गेले अनेक महिने दिसत नाहीये। या परिस्थितीमध्ये व्याजदर कपातीची घोषणा झाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो। यामुळे अर्थव्यवस्थेला मरगळ येण्यापासून दिलासा मिळेल, परंतु अर्थव्यवस्थेची अधोगती थांबणार नाही। याशिवाय गुंतवणूकदारांना देखील झांडी यांनी इशारा दिलाय। ते म्हणाले की मंदीमध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता ही सुरक्षित राहणार नाहीये। तर मग पाहूयात की पुढे नक्की काय घडतंय ते। परंतु अमेरिका जर मंदीच्या सावटाखाली गेली तर याचा जगावरती पूर्ण एक वाईट परिणाम आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।